शेतकरी बंधूंनो राम राम. शेतकरी बंधूंनो, एक गेल्या 3 वर्षापूर्वी आपण ह्या रानाची लेवल केली ती आणि लेवल केल्याच्या नंतर एक साधारणपणे 100 घंटे ह्याच्यामध्ये ट्रॅक्टर चाललं होतं. 100 घंटे ट्रॅक्टर चालल्यानंतर पूर्ण हे शेत आहे का, हे शेत 1 एकर आहे. पण ह्याच्यामध्ये याची अवस्था अशी होती की पूर्णपणे खाली उतर शेत होतं आहे पूर्णपणे. 100 घंटे चालून आपण त्याची लेवल केली. लेवल केल्याच्यानंतर एक सोयाबीनचं पीक घेतलं आणि सोयाबीनचं पीक घेतल्यानंतर आपण ऊसाची लागवड केली. ऊसाची लागवड केल्यानंतर सतत 3 वर्ष ऊस ठेवला. आता ह्या वर्षी तिसरा पीक घालून आपण पूर्णपणे ऊस कारखान्यात दिलेला आहे. पण हे रान काय झालं माहिती का, पूर्ण समोरच्या कॅमेऱ्याने दाखवतो पूर्णपणे काळीची जमीन आहे. तर काळीची जमीन असल्यामुळं हे जे वळण आहे का, हे पूर्णपणे वळण दबलेलं आहे. म्हणजे ही जमीन आणि हे वळण एक प्रकारे सारखं झालेलं आहे. आता 3 वर्षानंतर आपण जर नाही वळण टाकलं, अगर समजा आपण ह्याच्यामध्ये ऊस लावला, तर भविष्यामध्ये 3 वर्ष आपल्याला ह्याच्यामध्ये कोणतंच काम करता येत नाही. आणि पूर्ण हे वळण आहे का, हे काळीचं असल्यामुळे हे खाली खाली दबत आहे आणि सरळ पाणी असं येईन. अगर असं समजा उलटलं पाणी की वळणाच्या खाली जाईन. तर त्या अनुषंगानं आपण काय केलेलं आहे, डबल वळणाचं काम टाकायला आज सुरुवात केलेली आहे. काय होईल माहिती का, 1-4-2 घंटे समजा ट्रॅक्टर चलन, पण भविष्यामध्ये आपण ऊसाची लागवड करणार आहे. त्यामुळे आपलं पाणी बी उलटणार नाही. आणि जर वळण फुटलं दबलं, वळणाच्या वरून पाणी गेलं, तर जेवढी लेवल केलेली का, तेवढ्या लेवलचं आपलं भविष्यात नुकसान होऊ शकतं आहे. जर आपल्याला ते नुकसान जर टाळायचं असेल तर 2-3 वर्षाला एक वळण तुम्हाला अशा प्रकारे टाकणं गरजेचंच आहे. आता तुम्ही बघू शकता तर पूर्ण वळण ह्या बघा, इथं एक दबलेलं, इथं खड्डा पडलेला आहे आणि तिकडून आपण वळण टाकीत आणलेलं आहे. एकच नंबर काम सुरू आहे बरं का. ट्रॅक्टरवाले दादा बी आपले मामाच आहेत. काम म्हणजे कामच आहे. मात्र अशा प्रकारे आपल्याला खर्च बी करावा लागतं आहे आणि ओलीतेली शेतीला लक्ष बी द्यावं लागतं आहे. आणि इथं आता जे उभा राहिलेलं आहे का, इथून पूर्ण एक कोपऱ्याचं पाणी आपण इथल्या नळी वाटं काढून दिलेलं आहे. शेतकरी बंधूंनो, धन्यवाद. राम राम.